गणपती बाप्पा मूर्ती. नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे मस्त आहात. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहे आदरणीय श्री सुभाष वासुदेव मुळे यांच्या घरी. कारण आज एक खास कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुनबाईचे स्वागत समारंभ पाहायला भेटणार आहे आणि त्या सुंदर क्षणाची खास मोमेंट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. या आनंदाच्या प्रसंगी नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट सर्वजण नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. तर चला मंडळी, आपण या सुंदर क्षणाचे साक्षीदार होऊया आणि या कार्यक्रमातील खास मोमेंट्स या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मंडळी, हा खास क्षण तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही सांगवी इथे आलो आहे. कोणताही कार्यक्रम असो, लग्न समारंभ असो, वाढदिवस असो किंवा एखादा खास कौटुंबिक सोहळा, त्या सुंदर आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी आपल्यासोबत एक खास व्यक्ती नेहमीच असते, म्हणजे फोटोग्राफर. कॅमेऱ्याच्या मागे उभा राहिलेले एक कलाकार, जो आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात. आपण हसतो, गप्पा मारतो, कुटुंब एकत्र येतं, मित्रमंडळी भेटतात आणि त्या सगळ्या आनंदी क्षणांना, फॅमिली गेट टुगेदरच्या आठवणींना फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यामध्ये जपून ठेवतात. म्हणूनच अनेक वर्षानंतर जेव्हा आपण ते फोटो किंवा व्हिडिओ पाहतो, तेव्हा त्या दिवसाच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. म्हणजे मंडळी, आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण जपून ठेवणारा हा एक खरा कलाकार म्हणजेच आपले फोटोग्राफर. नवीन नाती, नवीन आनंद आणि नवीन स्वप्ने घेऊन आज एक सुंदर सुरुवात होत आहे. आज आपल्या घरी सुनबाईचे आनंदात आणि उत्साहात स्वागत होणार आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी खूप खास आणि आनंदाचा आहे. या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज अखेर तो क्षण आलेला आहे. घरात नवीन सदस्याचे आगमन म्हणजे घरात आनंद, प्रेम आणि नवीन सुरुवातीची एक सुंदर पहाटच असते. कोणत्याही कार्यक्रमामध्ये एकोप्याबरोबरच हसणे, मजा मस्ती आणि थोडीशी कॉमेडी ही असलीच पाहिजे. तर अशाच प्रकारे आदरणीय श्री लचके साहेबांनी सुद्धा आपल्या खास शैलीत सर्वांना खूप हसवलं. आपके हस्बैंड, हमारे मित्र मुळे सर, ये इतने खुश हो गए, इतना जंगी स्वागत कर रहे, तो जमाल राजा आएंगे तो क्या करेंगे? जमीन पे नहीं चलेंगे. त्यांच्या या विनोदामुळं सर्व वातावरण अगदी खेळीमेळीचं आणि आनंदी झालं. आपल्या या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब, नातेवाईक, शेजारी आणि अपार्टमेंटमधील सर्व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर आदरणीय श्री लचके साहेब, कालेकर साहेब, सदावर्ते साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली आणि वातावरण अगदी आनंदी व मंगलमय झाले. आज आपण सर्वजण आनंदी आहोत, त्याचबरोबर थोडेसे भावनिक सुद्धा, कारण या क्षणाची आपण सर्वजण खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आज आपल्या सुनबाईचे आगमन होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्येकजण खूप उत्साहाने काम करत होतं. कोणी सुंदर रांगोळी काढत होतं, तर कोणी रेड कार्पेटची व्यवस्था केली, कोणी फटाके तर फायरवर्क्सची नियोजन करत होते, तर कोणी फुलांची आरास व तोरण लावत होतं. इतकंच नाही तर साई कृपा अपार्टमेंटमधील महिला मंडळी यांनी खूप छान असा सहभाग घेतला आणि त्यांनी पायऱ्यांवरती फुलांच्या पायघड्या, त्याचबरोबर खूप सुंदर व नक्षीदार रांगोळी सुद्धा काढल्या आणि या सर्वांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम खूपच बहरला. म्हणूनच आज या सर्वांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न होत आहे आणि संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलेला आहे. तर मंडळी बघू शकता, घराच्या
मुख्य दारासमोर खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि त्यावर मोठ्या प्रमाणे लिहिलं होतं वेलकम सौरभ आणि पूजा. आज आपल्या वहिनी साहेबांचं आगमन होणार आहे. ताई साहेबांनी खूप सुंदर अशी तयारी केली होती. मुख्य दारासमोर पांढऱ्या रंगाचं कापड अंतरलेलं होतं. त्याच्या बाजूला सुंदर फुलांची आरास देखील करण्यात आली होती. जेव्हा सुनबाई घरात प्रवेश करतील तेव्हा त्यांच्या पावलांचे ठसे त्या पांढऱ्या कापडावर उमटतील अशा प्रकारे सजावट करण्यात आली होती. भारतीय परंपरेनुसार हे लक्ष्मीच्या पावलाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो. म्हणूनच या सुंदर परंपरेसाठी कुंकवाचं पाणी आणि पांढरं कापड अशी छान तयारी करण्यात आली होती, जेणेकरून सुनबाईच्या लक्ष्मीच्या पावलांनी घरात मंगलमय प्रवेश होईल. तुम्ही बघू शकता घरामध्ये हार्ट शेप असलेले फुगे लावले होते. त्याचबरोबर मुख्य दारासमोर दिव्यांची सुंदर आरास करण्यात आली होती. त्यामुळे घरातील हॉल इतका सुंदर आणि आनंदाने भरून गेलेला होता की काय सांगावं. कारण आज आपल्या वहिनी साहेबांचं स्वागत होणार आहे. म्हणूनच संपूर्ण घरामध्ये खूप प्रसन्न आणि आनंदमय वातावरण निर्माण झालेलं होतं. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة
يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आसई वेडावली आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी पहाज माझी बगसली मोहरली खुलली काही मोगऱ्याची केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं सासरची माणसं आहेत आनंदी आणि अंशी. सौरभरावांचे नाव घेते गृहप्रवेशा दिवशी. वाजत गाजत आली आमची वरात वाजत गाजत आली आमची वरात पूजाचं नाव घेतो जी होती मनात ती आणली दारात. आहुळल्या जीवाचं गभान तू सागराची गाज तू कालावरलास तू आतुरल्या डोळ्याचं सपान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आगुळल्या जीवाचं रभान तू
प्रेमाची धग सुख ओंजळीत आज माईना सुख ओंजळीत आज माईना हो तुझा मातला मोहर तुझ्या मिठीत पाझर येड्या काळजाचा तोल राहीना येड्या काळजाचा तोल राहीना मेघुटाची फूल तू चांदण्याची फूल तू भागना कधी अशी तहान तू केवड्याच पान तू कस्तुरीचं रान तू वाघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं रभान तू तर मंडळी, अशा या सुंदर आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा सुनबाईचा स्वागत समारंभ सोहळा अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी व आप्तेष्ट यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या व आशीर्वादही दिले. तुम्ही सुद्धा हा सुंदर क्षण आमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवला असेलच. त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जतान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू वाघुळल्या जीवाचं गभान तू